हॅलो. आता या व्हिडिओमध्ये आपण एकाच महिन्यात येणाऱ्या वेगवेगळ्या डेट्सना कोणते डेज येतात हे बघणार आहोत आणि वेगवेगळ्या मंथ्समध्ये सेम डेटला कोणते डेज येणार आहेत हेही बघणार आहोत. तर पहिल्यांदा आपण एकाच महिन्यात येणाऱ्या वेगवेगळ्या डेट्सचा विचार करूया. तर एखादी डेट आपण जर घेतली तर ती परत डेट त्याच डेला कधी येते हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे एक सोपं लॉजिक आहे. तर आपण समजा फॉर एक्झाम्पल आपण फर्स्ट ही डेट घेतली तर परत फर्स्टला थर्सडे आहे. मग परत थर्सडे कधी येतो तर वनमध्ये जर +7 केलं तर 8 येतं, म्हणजे 8ला परत थर्सडे येतो. मग 8मध्ये 7 ॲड केले तर 15 येतं, म्हणजे 15ला परत थर्सडे येतो. 15मध्ये 7 ॲड केले तर 22 येतं. अशा प्रकारे आपण ठराविक डेज कुठल्या डेट्सने येतात हे फाइंड आउट करू शकतो. पण एक्झाममध्ये आपल्याला जेव्हा प्रश्न विचारला जातो तेव्हा तो इतका सिम्पल असतो असं नाही की त्याच ठराविक डेट्सना डेज येतात एवढंच विचारत नाही. त्याच्यामध्ये थोडंसं व्हेरिएशन पण असू शकतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला असं माहिती आहे की फर्स्ट ऑफ दॅट मंथ इज थर्सडे, मग 11th ऑफ दॅट मंथ इज विच डे असा जर क्वेश्चन विचारला तर तुम्ही कसं लॉजिक यूज करणार. फर्स्टला थर्सडे हे मला माहिती आहे, मग 11च्या जवळ असणारी डेट 8 आहे, मग 8ला 1+7 इज 8, 8ला परत थर्सडे म्हणजे 9thला फ्रायडे, 10thला सॅटर्डे आणि 11thला संडे. अशा प्रकारे हे +7चं लॉजिक घेऊन तुम्ही यूज करून आसपासच्या डेट्स तुम्ही फाइंड आउट करू शकता. आणि एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही पेपर लिहिता तेव्हा ह्या म्हणजे एक एक कुठल्या कुठल्या डेट्सना सेम डेज येतात हे साधारण तुम्हाला लक्षात ठेवायला पाहिजे. +7 करून तुम्ही ते फाइंड आउट करू शकता, पण तरीही साधारण फर्स्ट, सेकंड आणि थर्ड या डेट्सवर बेस्ड खूप क्वेश्चन्स असतात. जेव्हा फर्स्ट, सेकंड आणि थर्डला येणारे डेज कुठल्या कुठल्या डेट्सना रिपीट होतात हे तुम्ही पाठ केलेलंच जास्त उपयोगी होतं आणि तुम्हाला तुमचा वेळही वाचतो. त्याच्यामुळे आता आपण बघूया की फर्स्टला येणारी डेट ही 8thला पण येते. फर्स्टला येणारा डे हा 8thला येतो, 15thला येतो, 22ndला येतो आणि 29thला येतो. तसंच सेकंडला येणारा डे 9thला येतो, 16thला येतो, 23ला येतो आणि 30thला. आणि थर्डला येणारा डे 10thला, 17thला, 24thला आणि 31ला. अँड सो ऑन इट कंटिन्यूज फॉर ऑल फर्दर डेट्स, म्हणजेच 4th, 5th, 6th. पण आपल्याला मेनली फर्स्ट, सेकंड आणि थर्डचं ला येणारे डेज कुठल्या कुठल्या डेट्सना रिपीट होतात हे पक्क लक्षात ठेवायचं आहे, म्हणजे आपला एक्झाममध्ये टाईम वाचेल. आता आपण एका महिन्यातली डेट पुढच्या महिन्यात त्याच डेटला कुठला डे येतो आहे हे कसं फाइंड आउट करायचं हे बघूया. तर त्यासाठी आपण असेंडिंग ऑर्डरमध्ये जाऊया मंथच्या डेजप्रमाणे. तर सगळ्यात कमी डेज असणारा मंथ हा फेब्रुवारी असतो. फेब्रुवारी हॅज 28 डेज वेन इट इज अ नॉन लीप इयर. जेव्हा 28 डेजचा मंथ असतो तेव्हा एखादी डेट फेब्रुवारीमध्ये ज्या डेला येते त्याच डेला तीच डेट पुढच्या म्हणजे मार्चमध्ये त्याच डेला येते. आता फॉर एक्झाम्पल फेब्रुवारी 1st संडेला आला तर मार्च 1स्टसुद्धा संडेला येते. फेब्रुवारी 10 ट्यूजडेला आला तर मार्च 10 पण ट्यूजडेलाच येतो. म्हणजे जेव्हा 28 डेजचा मंथ असतो तेव्हा पुढच्या महिन्यात ती डेट त्याच दिवशी येते, म्हणजे त्या डेटचा डे चेंज होत नाही. मग जेव्हा 29 डेजचा मंथ असतो तेव्हा काय होतं तर जेव्हा 29 डेजचा मंथ असतो तेव्हा 29 डेजचा मंथ कधी असतो फेब्रुवारी 29 डेज असतो जेव्हा लीप इयर असतं तेव्हा. मग लीप इयरमध्ये जेव्हा फेब्रुवारीमध्ये 29 डेज असतात तेव्हा मार्चमध्ये त्या डेटला तोच डे रिपीट होत नाही. तर आता आपण इथं इमेजमध्ये बघू शकतो की 1 फेब्रुवारीला वेनसडे आहे, पण मग 1 मार्चला वेनसडे आहे का नाही, 1 मार्चला थर्सडे आहे. म्हणजे ती डेट म्हणजे फर्स्ट ही डेट मार्चमध्ये 1 दिवसांनी पुढं शिफ्ट झालेली आहे. सो वेन इट इज अ 29 days month, द डेट इन फेब्रुवारी शिफ्ट्स बाय 1 day इन मार्च. मग आता आपण 30 डेजच्या मंथचा विचार करू. जेव्हा 30 डेजचा मंथ असतो तेव्हा तीच डेट पुढच्या महिन्यात 2 दिवसांनी पुढं शिफ्ट होती. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता सप्टेंबर घेऊया. सप्टेंबर हा 30 डेजचा मंथ आहे. मग सप्टेंबरमधली कुठली एक डेट घेऊया आपण. फॉर एक्झाम्पल 2 सप्टेंबर घेऊया. 2 सप्टेंबरला काय आहे वेनसडे. मग 2 ऑक्टोबरला काय आहे फ्रायडे, म्हणजे थर्सडे फ्रायडे. असं 2 दिवसांनी तीच डेट
पुढं शिफ्ट झालेली आहे. म्हणजे जेव्हा 30 डेजचा मंथ असतो तेव्हा तीच डेट पुढच्या मंथमध्ये 2 डेजनी पुढे शिफ्ट होते. मग जेव्हा 31 डेजचा मंथ असतो तेव्हा काय होतं, तर आत्तापर्यंत आपण बघितले जेव्हा 28 डेजचा मंथ असतो तेव्हा ती डेट पुढच्या महिन्यात त्याच दिवशी येते. 29चा असतो तेव्हा ती डेट पुढच्या महिन्यात एक दिवस पुढं शिफ्ट होते. 30 डेजचा मंथ असतो तेव्हा ती डेट पुढच्या महिन्यात 2 दिवसांनी पुढं शिफ्ट होते. जेव्हा 31 डेजचा मंथ असतो तेव्हा नॅचरली तीच डेट पुढच्या महिन्यात 3 डेजने शिफ्ट होते. त्यासाठी आपण इमेजमध्ये दिल्यासारखं एक एक्झाम्पल बघू. 5th ऑफ ऑक्टोबर. 5th ऑफ ऑक्टोबरला आपल्याला इथं काय दिसतं आहे, मंडे. 5th ऑफ नोव्हेंबरला काय दिसतं आहे, थर्सडे. म्हणजे ट्यूजडे, वेनसडे आणि थर्सडे, म्हणजे 3 दिवस ती डेट पुढे सरकली आहे. जेव्हा मग असं आता हे सगळं आपण ऐकलं की आपल्याला खूप कन्फ्युजिंग आहे किंवा खूप काहीतरी डिफिकल्ट शिकवलेलं आहे आपल्याला इथं आणि आपल्याला कसं समजणार असं वाटतं. त्यासाठी एक सिम्पल गोष्ट करायची, जी गोष्ट आपण शिकलो आहोत ती पूर्णपणे समराईज करायची, म्हणजे ती आपल्याला प्रॉपरली लक्षात येते. तर आता आपण बघूया की जेव्हा 28 डेजचा मंथ असतो तेव्हा ती डेट नेक्स्ट मंथमध्ये त्याच दिवशी येते. जेव्हा 29 डेजचा मंथ असतो तेव्हा एखादी डेट पुढच्या मंथमध्ये एक दिवसांनी पुढे शिफ्ट होते. आणि जेव्हा 30 डेजचा मंथ असतो तेव्हा ती डेट पुढच्या मंथमध्ये 2 दिवसांनी पुढे शिफ्ट होती. आणि 31 डेजचा मंथ असतो तेव्हा ती डेट पुढच्या मंथमध्ये 3 दिवसांनी शिफ्ट होते. मग आता जरा सोपं वाटतं की नाही, सगळ्या वेगवेगळ्या स्लाईड्स ऐकल्या की आपल्याला असं वाटतं की खूप मोठं काहीतरी शिकवलेलं आहे. जेव्हा आपण ती गोष्ट समराईज केली तेव्हा ही लक्षात ठेवायला खूप सोपी आहे. ओके, थँक्यू.